आता आपण मालवणच्या बाजारपेठेत आलेलो आहोत आणि आता आपण आपले थोडेसे काम आहेत ते पूर्ण कामं करून इथून पेट्रोल टाकायचं आहे. गॅस भेटतो का बघूया. गॅस आय थिंक नसणार मालवणमध्ये, पण गॅस भेटला तर उत्तमच आहे. तर पेट्रोल भरायचं आणि मग आपण जाणार आहे जेटीवरती. किल्ल्यावरती तर नाही जाणार आहे, पण जेटीवरती तर असंच फिरून येईन. जरा तुम्हालाही दाखवून आपलं किल्ला जायचं होतं, पण नको, उशीर होईल. कारण मला अजून तुम्हाला राजकोट पण दाखवायचं आहे. राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हल्ली बांधलेला जो पुतळा आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. आणि त्यानंतर मग वेंगुर्ल्याला जाऊ. वेंगुर्ल्यात पण आपले जाणं असणार आहे. सो आता पहिलं काय करूया, पंपावरती जाऊया आणि पेट्रोल. समुद्राच्या किनारी मी घेतलं आहे माझं, आणि आता माझा टाईम झाला आहे. जेटीच्या अगदी बाजूलाच हा समोरचा किल्ला आणि इकडे हे बीच आहे. पूर्णपणे इकडेच लिलाव लागतो माशांचा संध्याकाळचा. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर जाधव क्रिएशन. तर मित्रांनो, दिवसानंतर आज ब्लॉग करतो आहे आणि आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सिंधुदुर्गातील फेमस जे पर्यटन स्थळ आहेत काही काय ते तुम्हाला दाखवणार आहे. 2 दिवस वेळ काढला आहे आणि कुठे कुठे 2 दिवसात फिरणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात. सो खूप दिवसांनी पुन्हा करतो आहे, त्यामुळे चॅनलची ग्रोथ जरा थांबली होती. तरी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सो चला, आज सकाळच निघालो आहे. आधी कणकुलीत जाऊया. पुढे पुढे कशा कार्यक्रम असतील ते आपण पुढे पुढे बघणारच आहात. सो चला, आजच्या व्लॉगला चालू करूया. तर मित्रांनो, एक सकाळ, सुंदर अशी सकाळ आणि थंड सकाळ. कारण जरा मे महिना चालूच आहे आणि हल्ली 2 दिवस मस्तपैकी पाऊस पडतो, त्यामुळे सकाळच बऱ्यापैकी गारवा असतो. आणि आपण आता बसलो आहोत आमच्या शाळेकडे, आपल्या स्टॉपकडे. आणि हा आपला स्टॉप आणि हा आपल्याकडे जाणारा रस्ता बघतो आपल्या पावनदेवच्या मंदिराकडे. सो तयारी तर झाली आहे, व्यवस्थित आहे. आणि आता काय करायचं, कणकुलीत जायचं पहिलं आणि त्यानंतर मग पुढे निघायचं आहे. गाडी 4 व्हीलर कणकुलीत लावलेली आहे आणि तिकडून मग पुढे निघायचं आहे. आता आपण मालवण शहरामध्ये प्रवेश केला आहे आणि आपली 2 कामं आहेत, ती आपली पहिली कामं करूया नंतर फिरूया. सो चला, आधी पहिलं काम करूया. तर मित्रांनो, आता आपण मालवणच्या बाजारपेठेत आलेलो आहोत आणि आता आपण आपले थोडेसे काम आहेत ते पूर्ण कामं करून इथून पेट्रोल टाकायचं आहे. गॅस भेटतो का बघूया. गॅस आय थिंक नसणार मालवणमध्ये, पण गॅस भेटला तर उत्तमच आहे. नाही तर पेट्रोल भरायचं आणि मग आपण जाणार आहे जेटीवरती. किल्ल्यावरती तर नाही जाणार आहे, पण जेटीवरती तर असंच फिरून येईन. जरा तुम्हालाही दाखवेन आपलं किल्ला. जायचं होतं, पण नको, उशीर होईल. कारण मला अजून तुम्हाला राजकोट पण दाखवायचं आहे. राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हल्ली बांधलेला जो पुतळा आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. आणि त्यानंतर मग वेंगुर्ल्याला जाऊ. वेंगुर्ल्यात पण आपले जाणं असणार आहे. सो आता पहिलं काय करूया, पंपावरती जाऊया आणि पेट्रोल भरूया. सो ही बघताय बाजारपेठ आहे पूर्ण मालवणची. वन वे आहे. वेंगुर्ल्यातून आपण चाललो आहे स्टँडच्या दिशेने. स्टँड पण मस्त बांधले, तुम्हाला दाखवतो स्टँड कसलं छान बांधलं आहे. सो आता कोणार्कच्या इथे आलो आहे. चला.
तर फायनली आपण आता बंदरावरती आलेलो आहोत मित्रांनो, आणि आता आपण स्टेप आउट करत चाललो आहोत जेट्टीकडे, जिथून किल्ल्यावरती जाणाऱ्या सर्व बोटी निघतात त्या ठिकाणी आपण आता चाललो आहोत. आपल्याला काही जायचं नाही, त्यावर फक्त आपण बघून येऊ. ही नवीन बांधलेली आहे, जुनी ही त्या साईडला होती, आता ही नवीन बांधलेली आहे आणि इथून आता बोटीच्या फेऱ्या चालू असतात किल्ल्यावरती जाणाऱ्या. सो हे टर्मिनल आपण बघताय नवीनच बांधलेलं आहे आणि हा बाजूसून स्पेसफुली रस्ता अगदी तो जेट्टीचे तिकीट काउंटरपर्यंत जातो. सो खूप मस्तच बांधलं आहे आणि त्या पण जुन्या पण जेट्टीचं काम चालू आहे. सो हा आपण नजारा बघताय आपल्या समोरचा. किनाऱ्याच्या बाजूलाच आहोत आणि बंदरावरती तर पुढे जाऊकच नाही जेट्टीवरती, कारण आमचे काही फेरे खूपच असतात या ठिकाणी, भाडी असतात टुरिस्टची, त्यामुळे असतंच इकडे येणं भरपूर वेळा. त्यामुळे आत्ता काय मी समुद्रकिनाऱ्यावरतीच आहे, किल्ल्यावरती गेलो नाही आहे. पण खरंच एक फिलिंग भारी असते इकडे मालवणला येतो तेव्हा. आता किल्ला आपण लांबूनच बघतो आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटमध्ये जो किल्ला पुतळा उभा आहे तिथे जाणार आहोत, तिथे बघणार आहोत. त्यानंतर जेवण करू, मग वेंगुर्ल्याला जाऊ. पण आता गाडी कुठे पार्क केली आहे, तिथे गाडीकडे जाऊया. इकडे ते पार्किंगचा प्रॉब्लेम आहे भरपूर, फ्री पार्किंगमध्ये बसतो. भेटली बाप्पा गाडी, गरम होते त्यामुळे गाडी तर थंड वारा घेऊया, गरमीत नको फिरूया. कसला गरम आहे. मेची आत्ताशी 17 का 18 तारीख आहे ना, हां 16 काय 17 तारीख आहे आणि गरमा भरपूर आहे. नको नको नको. कसलं वाटतंय बघा मित्रांनो. माझ्या समोरचं दृश्य जे भारीच आहे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे बघा, गाड्या इथे पार्किंगला लावलेल्या आहेत आणि एक्झॅक्टली बरोबर समोर त्याच्या पलीकडे किल्ला आहे. जरा दिसतोय का? हां, समुद्राच्या मध्यमध्येच बरोबर, आणि सगळ्या गाड्या इकडे पार्क केलेल्या आहेत. सो नेक्स्ट टाईमला, यावेळी तर नकोच, नेक्स्ट टाईमला आलो तर नक्कीच आपण किल्ल्यावरती जाऊया आणि किल्ल्याचा एक व्हिडिओ करूया. खूप मस्तच वारा सुटलं मित्रांनो आणि समुद्राच्या किनारी मी घेतलं आहे माझा, आणि आता माझा टाईम झाला आहे. जेट्टीच्या अगदी बाजूलाच हा समोरचा किल्ला आणि इकडे हे बीच आहे. पूर्णपणे इकडेच लिलाव लागतो माशांचा संध्याकाळचा. सो गारेगर वारा, तेवढं गरमी वाटत नाही, पण ठीक आहे. माझा टाईम झाला आहे, माझा घेऊया. आत्ता जाऊया आपण आता राजकोट किल्ल्याच्या इथे. जरा थोडा वेळ एसीचा वारा खाऊया. तेवढा गरम वाटत नाही, पण जरा वाटर खाऊया, उन्हाळा आहे ना. चला तर मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया आणि त्यानंतर आपल्याला अजून 2 ठिकाणी जायचं आहे. वेंगुर्ला पण करायचं आहे, वेंगुर्ला बंदर करायचं आहे. सागरेश्वर बीचला जायचं प्लॅनिंग आहे, बघू संध्याकाळपर्यंत वेळ भेटलं तर सागरेश्वर पण करू. चला.
तर आता आपण आलो आहोत राजकोट किल्ल्यावरील हा समोर तुम्ही बघताय छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने बांधलेला पूर्णाकृती पुतळा. सो इथे आधी एक पुतळा होता तो त्यानंतर आता हा दुसरा एक पुतळा नव्याने बांधला गेलेला आहे आणि खूप भव्य दिव्य असा पुतळा आपल्याला इथून पण दिसतोय. जवळ तर जाणारच आहोत आपण पुढे, तरी पण आपण आता हा लांबून एक शॉट घेतोय. सो इथून आपली एंट्री आहे वरती जायची. इकडे पार्किंग आहे, पार्किंग तर पेडच आहे. सो 50 काहीतरी रुपये आहे पार्किंगचे. सो आपण तर गाडी पाटीत लावली. आपण इथलेच असल्यामुळे आपल्याला माहिती असतं गाडी कुठे लावायची नाही कुठे नाही, त्यामुळे मी पाटीच लावली. जरा कोणाला वाईट वाटून घेऊ नका. सो आपण ह्या साईडला बघतायत, त्या साईडला आपण बरोबर एक्झॅक्टली समोर आपण होतो. ह्या साईडला इकडे ती समोर आपण जेटी बघताय आणि ह्या साईडला गणपती मंदिर आहे मस्त. तर आपण आता समोर बघताय आपण राजकोट किल्ल्याच्या मेन प्रवेशद्वाराच्या इथे आलेलो आहोत आणि समोरच बघताय एंट्री इथून समोरच आपण करणार आहोत आणि समोरच आपल्याला मस्तच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा पण आपल्याला दिसणार. आपण पुढे जाणारच आहोत. परंतु किल्ल्याचं नव्याने रिनोव्हेशन झालं, पुतळ्याचं नव्याने रिनोव्हेशन झालं. किल्ला पण नवीन बांधलेला आहे गेल्या वर्षीच. सो आत्ता आपण पूर्ण किल्ला पण बघणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण बघणार आहोत. सो इथूनच बघताय खूप आतून हा किल्ला भारीच वाटतो आहे. लॉन आहे एका साईडला, इकडे एका साईडला मंदिर आहे आणि इथे समोरच आपण बघताय की महाराजांचा पुतळा हा समोर दिसतो आपल्याला. हा इथून मी जो माझ्या डोळ्याने इथून बघतोय तो ही फिलिंग्स अगदी म्हणजे अगदी वेगळीच आहे. खूप एकदम भारी वाटतं आहे आणि हा पुतळा मी अजून पण तुम्हाला दाखवला नाही पूर्ण आहे, कारण मी जवळ जाऊनच तुम्हाला हा किती भव्य दिव्य दिसतो आहे हे दाखवणार आहे. सो आपण आता एक वरती जाऊया आणि इथून आपण आता हा पुतळा बघूया.
छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन झालं. खूप छान वाटलं आणि हा भव्य दिव्य पुतळा बघून एकदमच मन भरावून आलं. सो चला आता निघूया वेंगुर्ल्याला जायला. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध असं खवणे बीचवरती. आणि इथे बीच आहे म्हणून आपण नाही आलं, आपलं इथे येण्यामागचं अनेक रिझन आहे. ते म्हणजे कायाकिंग. इथे हे वॉटर स्पोर्ट्सचं ॲक्टिव्हिटी इथे केली जाते आणि ही प्रसिद्ध आहे इथली. तर आता आपण चाललो आहोत खाली बीचवरती आणि इथल्या कायाकिंग पाहायला, किंवा मी पहिल्यांदाच इथे आलो आहे कायाकिंग बघायला. सो काय प्रकार असतो हे आपण इथे जाऊन बघणार आहोत. पण आपण आता चाललो आहोत बीचवरती, कायाकिंग पुढे जाऊन बघणार आहोत. सो हे समोरचं एक बीच बघताय, खवणे बीच. आणि इथे समोर बघा सुंट म्हणजे सुके मासे इकडे वाळायला टाकलेले आहेत. सो हे सर्व असे बघताय आपण समोर सुकत घालण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि इकडे बघताय हे बीच आहे. आणि हे जे सर्व मंडप दिसत आहेत ग्रीन नेटमध्ये, ते कायाकिंगचे ऑफिसेस आहेत. आपल्याकडे पण 2 कॉन्टॅक्ट आलेले आहेत. सो त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण कायाकिंगचं करणार आहोत किंवा बघणार पण आहोत. सो हे चला हळूहळू पुढे जाऊया. आणि हे आपण समोरचं बघतोय खवणे बीच पूर्णपणे. आणि कायाकिंग हा काय प्रकार असतो हे आपण आता पुढे बघणारच आहोत. सो चलो आगे चलते. तर आपण हळूहळू बीचवरती चाललोच आहोत. आणि समोरच आपण हे बोट्स बघताय, अजून खूप आहेत बोट पुढे दाखवणार. आणि ह्या बोट्स आहेत कायाकिंगच्या. कायाकिंग ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे आणि ती 2 माणसात केली जाते. आणि अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंतही केली जाते. हे समोर बघताय बोट्स आहेत कायाकिंगच्या. आणि कायाकिंगची राईड ही काहीतरी 250 ते 300 रुपये पर पर्सन आहे. या ठिकाणी लाईफ जॅकेट्स आहेत, पर्यटकांना सेफ्टीसाठी दिल्या जातात. म्हणजे फुल सेफ्टी कायाकिंग इकडे केली जाते. बीचवरतीच जेवणाचं बघतोय. एक मागे माझ्या इथे बघताय हॉटेल आहे, हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचं बघूया. आता वाजले भरपूर बघायला पाहिजे भेटते की नाही ते. बापरे, वाळूतून चालताच येत नाही. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत हॉटेलच्या दिशेने. ॲक्च्युली खानावळ आहे बरोबर बीचच्या समोरच, अगदी खानावळ आहे घरगुती टाईप. तर तिकडे आपण आज शाकाहारी घेणार आहोत, कारण आज गुरुवार असल्यामुळे शाकाहारीच घेतो आहे आपण आहोत. सो असं ह्या बोळातून आज जावं लागतं आहे आपल्याला. आणि साईडलाच हॉटेल आहे. सो बघू शाकाहारी मध्ये काय काय आयटम येणार आहेत ते. ती आपण जागा बघूया आणि जागे जाऊन बसूया. सो इकडे ना खूप गर्दी असते पर्यटकाची, त्यामुळे जागा भेटत नव्हती. आता खूप वेळानंतर जागा भेटली आणि वाजले पण खूप आहेत. सो आपण आता पटापट ऑर्डर देऊया शाकाहारीची. सो आपलं ताट रेडी झालेलं आहे आणि आपल्यासमोर आलेलं पण आहे. आणि आपल्या ताटामध्ये फक्त आहे शाकाहारी, पूर्ण शाकाहारी आयटम, भाजी आहे, डाळ. तर मित्रांनो, मस्त की जेवण झालं आहे. आज व्हेजच घेतलं. सो वाव, आजचा दिवस मस्तच गेला. आणि आत्ता सुरू होतोय परतीचा मार्ग, म्हणजे कणकवलीत चाललो आहे. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असेल तर. सो चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन एका. सो चला.